भैया, शिवसेनेनं आपली यादी जाहीर केलेली आहे, मात्र यादी जाहीर झाल्यानंतर सगळे तुम्ही नाराज आहात. काय पुढची भूमिका आहे, कशा पद्धतीचे पावलं उचलतात? जिल्हा प्रमुख अजय दासरे यांनी निवड समितीला शिवसैनिकांना, शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमच्या पक्षातील जे लोक आहेत वार्डातले, प्रभागातले, त्यांची जी नावं दिली ती सगळी डावलून त्यांनी बाहेरच्या लोकांना तिकीटं विकलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला अवघ्या 30 त्यातल्या 5 जागा मनसे देऊन अवघ्या 25 आपण लढवत आहे. 25 मधल्या निवडून येणार किती, पक्षाचं अस्तित्व राहणार कसं, यासाठी आम्ही सर्व नाराज शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्यांच्यावर अन्याय झाला असे शिवसैनिक व उमेदवार आज एकत्र आलेले आहेत. आज बघतो आपण भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत, उमेदवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत. या अश्रूंचा जाब या जिल्हा प्रमुखाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमच्या सर्व पदांचे राजीनामे सन्मान्य संपर्क प्रमुख अनिल कोकिळे यांच्याकडे सोपवत आहोत. किती कार्यकर्त्यांचे राजीनामे तुम्ही आता शहर उत्तर मध्ये जवळजवळ सगळ्याच राजीनामे जाणार एका दुसऱ्या वेळात आणि मधले सुद्धा सगळ्यांनी फोन करून सांगितलंय आणि काही लोकांना तो झुलवत ठेवत आहे, तुला अजून पण उमेदवारी देतो म्हणून. आणि अशा लोकांची फसवणूक झाल्यावर या लोक त्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत. उमेदवारी देताना काय म्हणजे असं अपेक्षा काय केलं असं सांगू शकत नाही, सगळं अंधारात केलेला त्यांनी कार्यक्रम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, शिवसेना शहर उत्तराचं चेअरमन असू द्या, सर्व पदाधिकाऱ्यांना झुलवत ठेवून आम्ही ज्या लोकांची मागणी केलेली आहे, गेले अनेक वर्ष आमच्यावर काम केलेले आहेत. भैया असू द्या, आम्ही असं 30 वर्ष पक्षाचं काम करतो, अनेक गुन्हे दाखल आहेत, परंतु आम्हाला तिकीट न मागता त्या भोसले असू द्या, आमचे योगेश सलगर असू द्या, सातपुतेताई असू द्या, गवळीताई असू द्या, महेश गवळे असू द्या, अशा अनेक लोकांना आम्ही तिकीट मागणी करतो, विरोधात तिकीट देऊन असं खेळखोंडापा केलेला आहे. आम्ही संपर्क प्रमुखांना फोन केला, नेहरूकरांना फोन केला, त्यांचेही त्यांनी फोन उचलत नाही. समन्वय समिती केली, समन्वय समितीमध्ये कोण एक राहिले नाही, फक्त त्याने अस्मिता गायकवाड राहिले. रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्या घरी बसतो. मी उपजिल्हा प्रमुख आहे, आम्ही सगळे पदाधिकारी आहे. आमच्यासमोर कुठलीही यादी न ठेवता स्वतःच्या मनमानी कारभार करायल्यामुळे आम्ही या पदाचा राजीनामा दिलेला आहे, परंतु त्याला काढल्याशिवाय आम्ही पक्षप्रमुखांना मागणी करायला त्याला हटवल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही आणि दिलेल्या उमेदवाराचा आम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांचं काम करतो. किती एकूण शहर जिल्ह्याचे पदाधिकारी राजीनामा दिला? आम्ही जवळजवळ इथले शहर उत्तरचे सगळेच पदाधिकारी आहेत. किती म्हणलं तर तो 100च्या आसपास पदाधिकारी आहेत, पण इथं आम्ही कार्यकर्ते बोलू नाही, हे सगळे पदाधिकारी आहेत. उपशहर प्रमुख आहेत, महिला आघाडी प्रमुख आहेत, विद्यार्थी सेना प्रमुख आहे, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, भैया शहर प्रमुख आहे, मी उपजिल्हा बरोबर शहर संघटक आहेत. सगळे सक्षम पदाधिकारी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून काम केलेले आणि अनेक उमेदवार आहेत. जी यादी आता जाहीर झालेली आहे त्या उमेदवारांना, जाहीर उमेदवारांचा तुम्ही प्रचार सभा करणार? आम्ही करणार. आम्ही जाहीर उमेदवार म्हणजे गणेशदादा वाडकर आहे, त्यांचं कुटुंब शिवसेनेसाठी त्यांच्या घरातले 2 लोक बलिदान दिलेले आहेत, अशा लोकांचं आम्ही काम करणार. मेत्रेंचा भाऊ बलिदान दिलेले आहे, मेत्रे आहेत, काका जाधव आहेत, गेले 4 टर्म निवडून आलेले आहेत, जे आमचे मूळचे शिवसैनिक आहेत, आम्ही त्यांचं काम करणार.